गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आता आपण जे काही आपलं चॅप्टर सुरू आहे ग्रॅव्हिटेशनल, ओके, 5वा चॅप्टर आपलं सुरू आहे. तर त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला होता. तर त्याचा पुढचा जो काही टॉपिक आहे तो असणार आहे एस्केप व्हेलॉसिटी. तर व्हॉट इज मीन बाय एस्केप व्हेलॉसिटी, तर त्याची आपण डेफिनेशन बघणार आहोत. बघा आता, एस्केप व्हेलॉसिटी इज द मिनिमम व्हेलॉसिटी दॅट अ बॉडी मस्ट अटेन टू एस्केप द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ. म्हणजे काय की तिथे कमीत कमी प्रमाणात जी काही व्हेलॉसिटी आहे ती काय केली जात असते, त्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये एस्केप म्हणजे काय, एक प्रकारे निसटून जाणे. परंतु इथे आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. सपोज बघा आता, इफ वी थ्रो अ बॉल इट विल फॉल बॅक. म्हणजे काय की जर समजा तुम्ही एखादा बॉल हा वर टाकला तो काय येणार आहे, खाली पडणार आहे. लेट अस कन्सिडर द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ ॲन ऑब्जेक्ट thrown vertically upwards with the escape velocity VE when it is at the surface of the earth and when it reaches the infinite distance. म्हणजे काय, बघा आता आपण मानून घेऊ की कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी त्या ऑब्जेक्टची एक प्रकारे अपवर्ड म्हणजे काय, वरच्या बाजूला आहे, VE, आणि एस्केप वेलॉसिटी इज डिनोटेड बाय E, म्हणजे V फॉर वेलॉसिटी, E फॉर एस्केप वेलॉसिटी म्हणून. मग व्हेन इट इज ॲट द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे ती कशी असणार आहे, अर्थच्या सरफेसला असणार आहे. अँड व्हेन इट रिचेस द इन्फिनाईट डिस्टन्स. इन्फिनाईट म्हणजे काय बघा, फायनाईट आणि इन्फिनाईट याच्यामध्ये फरक आहे. इन्फिनाईट म्हणजे काय की त्याला कुठेतरी लिमिट असणार आहे त्या अंतराला, ओके. फायनाईट म्हणजे काय की अनलिमिटेड असणार आहे. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². बघा इक्वेशन आहेत, याला फॉर्म्युले आहेत. कशा पद्धतीने बघा आता, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². बघा आता, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2 mv², परंतु इथे एस्केप वेलॉसिटी असल्यामुळे आपण ते नोटेशन इथे लावत जातो आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू -gmm/r. मग आता तुम्ही म्हणणार आपलं चॅप्टर सुरू आहे ग्रॅव्हिटेशन, म्हणून ग्रॅव्हिटेशनच्या स्वरूपातलेच फॉर्म्युले इथे येणार आहेत. मग टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. मग आता पोटेन्शियल एनर्जी काय आहे बघा आता, 1/2 mv² मायनस साइन आहे बघा, प्लस मायनस -gmm/r इक्वेशन फर्स्ट. आता व्हेन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0 असेल, मग ऑल्सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू -gmm/इन्फिनाईट इज इक्वल टू 0. बघा आता, त्या इक्वेशनला मी जे सांगत जाते तिथे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0. ऑल्सो एनर्जी इज अ कॉन्झर्व म्हणजे का, एक प्रकारची स्टोअर केल्याच्या स्वरूपात असणार आहे. मग 1/2 mv² मायनस म्हणजे त्या इक्वेशनची एक प्रकारे आपल्याला काय करायची आहे, तिथे आपल्याला व्हॅल्यू ह्या पुट करत जायच्या आहे. बघा आता इथे जी काही असणार आहे पोटेन्शियल एनर्जी आहे ती मी इथे टाकली आहे, नंतर कायनेटिक एनर्जी पण इथे टाकली आहे. बघा पोटेन्शियल एनर्जी आधी नंतर म्हणजे काय, बघा आता इथे पोटेन्शियल एनर्जी मायनसच्या स्वरूपात आहे, म्हणून आपण प्लस मायनस झाला तो इक्वल टू 0. मग आता हे आपण सॉल्व केल्यानंतर काही जे काही फॅक्टर आहेत ते कॉमन काढले, ते कॅन्सल झाले प्लस मायनसने. मग त्यानंतर काही फॅक्टर बघा आता आपल्याला काढायचं काय, VE, म्हणून त्याचा स्क्वेअर केल्यानंतर हे जे काही फॅक्टर आहेत ते अंडररूटमध्ये आले, म्हणून √5gmm/r. अशा पद्धतीने आपल्याला एस्केप वेलॉसिटीचं जे काही डेरिव्हेशन आहे, इक्वेशन फॉर्म्युले. आता तुम्हाला हा फॉर्म्युला एखाद्या वेळेस तुम्हाला विचारलं जाईल की डिराईव्ह द एस्केप वेलॉसिटी, तर त्यावेळेस तुम्हाला ही डेफिनेशन आणि हे पूर्ण व्यवस्थित लिहावं लागेल. 2 किंवा 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा आता मधले टॉपिक जे काही असणार आहे ते रिड्यूस सिलेबस या वर्षीमुळे ते आपण घेणार नाहीत. आता बघा, अर्थ सॅटेलाइट. व्हॉट इज मीन बाय अर्थ सॅटेलाइट? The objects which revolves around the earth are called as a earth satellite, moon,
is the only natural satellite of the Earth. It revolves in almost a circular orbit around the Earth with a period of revolution of nearly 27.3 days. म्हणजे बघा की असं सॅटेलाईट की त्या म्हणजे सॅटेलाईट म्हणजे वस्तू एक ऑब्जेक्ट की विच रिव्हॉल्व म्हणजे तो काय होतोय फिरतोय रिव्हॉल्व होतोय अराउंड द अर्थ म्हणजे मध्यभागी अर्थ आहे आणि त्याच्या भोवती तो काय होतोय फिरतोय सॅटेलाईट मून. आता मून हा काय एक प्रकारे नॅचरल सॅटेलाईट आहे. द अर्थ इट रिव्हॉल्व्स इन ऑलमोस्ट अ सर्क्युलर ऑर्बिट आणि कसे फिरतात ते का सर्क्युलर ऑर्बिटमध्ये आणि त्यांना लागणारा जो काही कालावधी असणार आहे तो किती असणार आहे 27.3 डेज हा एवढा तो फिरणार आहे. म्हणजे याचं एक जे काही रिव्होल्युशन असणार आहे सर्क्युलर ऑर्बिटचं त्याला फिरण्यासाठी किती वेळ लागणार आहे 27.3 डेज. बघा आता कम्युनिकेशन सॅटेलाइट्स तर वेगवेगळे प्रकार आहेत हे. बघा आता दीज आर अ जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. त्याला काय म्हटलं जातं त्याला दुसरंच नाव आहे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. द रिव्हॉल्व around the earth in a equatorial plane and they have a same sense of rotation as the earth such that 1 day or 24 hours. म्हणजे याला लागणारा जो काही कालावधी असणार आहे फिरण्याचा तो किती असणार आहे 24 तास. आता बघा पोलर सॅटेलाइट. द सॅटेलाइट्स आर प्लेस इन अ लोअर पोलर ऑर्बिट्स अँड दे आर at a low altitude 500 km to 800 km. Polar satellites are used for is a weather is a forecasting and is a meteorological purposes and they are also used for is astronomical observations or study of solar radiation. मग आता पोलर सॅटेलाइटचा अनेक अशा प्रकारचे आपल्याला उपयोग आहेत जसे काही वेदर फॉरकास्टिंग म्हणजे काय जे काही हवामान आहे की आपल्याला आपण समजू शकतो की रेनी सीझनमध्ये आपल्याला कशा पद्धतीचं जे काही रेनफॉल असणार आहे ते आपण एक प्रकारे मार्गदर्शक असतं शेतकऱ्यांसाठी किंवा इतर जे काही असणार आहे जनरल आपल्याला हवामान हे समजू शकतं. तर वेगवेगळ्या पर्पजसाठी वेगवेगळ्या हेतूसाठी हे जे काही पोलर सॅटेलाइट आहे त्याचा हा उपयोग होत असतो जसं काही सोलर रेडिएशन. मग आता बघा प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. तर कशा पद्धतीने प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट हे घडतं आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा for the projection of an artificial satellite it is necessary for the satellite to have is a certain velocity and a minimum two stage rocket. A single stage rocket cannot achieve this when the fuel in first stage of rocket is ignited on the surface of the earth it raises the satellite is a vertically. म्हणजे काय की ज्या वेळेस प्रोजेक्शन म्हणजे काय की तो सॅटेलाइट एक प्रकारे वरच्या दिशेने म्हणजे काय आकाशामध्ये जे काही असणार आहे आपली आकाशगंगा तिथे पाठवणे. जे काय आता आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे जसं मून हा मात्र नॅचरल सॅटेलाइट आहे. आर्टिफिशियल नॅचरल सॅटेलाइट जे काही कृत्रिम उपग्रह आपण म्हटलं जातो जसा आर्यभट्ट झाला एक प्रकारे वेगवेगळे आता तर भरपूर आहेत नवनवीन शोध हे लागत असतात. परंतु त्यांनी काय म्हटलेलं आहे की जर समजा आपण सिंगल स्टेट रॉकेट जर घेतलं तर ते एक प्रकारे त्याचे जे काही एम आहे म्हणजे त्याला जो काही त्याला कार्य करायचं आहे ते नीट वर्क करू शकत नाही. आणि म्हणून पहिल्या बघा व्हेन द फ्युअल इन अ फर्स्ट स्टेज ऑफ रॉकेट इज इजिनेटर म्हणजे काय त्याला आग लागली जाते पहिल्या स्टेजमध्ये त्या रॉकेटला एक प्रकारे आणि मग नंतर ते अर्थच्या सर्फेसवरून वर रेज म्हणजे काय वर पाठवलं जातं व्हर्टिकली अपवर्ड दिशेने. तर बघा ही आपल्याला फक्त थोडक्यात ही माहिती आवश्यक आहे जास्त अतिरिक्त डायग्राम वगैरेची गरज नाही आहे. बघा आता वेटलेसनेस इन अ सॅटेलाइट. वेटलेसनेस म्हणजे हा टॉपिक अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला परीक्षेमध्ये एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. बघा आता वेटलेसनेस म्हणजे काय वजन विरहित म्हणजे काय की सॅटेलाईटमध्ये एक प्रकारे जे काही आपले सायंटिस्ट असतात जाणारे त्यांना असं एक प्रकारे तिथे असं त्यांना वाटतं की एक प्रकारे आपलं जे काही वजन आहे तिथं कुठल्याच प्रकारचं वजन नाही आहे म्हणजे काय तिथे वस्तू देखील तरंगतात कारण का ग्रॅव्हिटेशनच नाही आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन F इज इक्वल टू ma वेअर F इज नीट
फोर्स ॲक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट हॅविंग इज अ ॲक्सलरेशन ए. म्हणजेच काय की न्यूटनच्या सेकंड लॉच्या मोशननुसार बघा, आपण न्यूटनचे 3 लॉ बघितले, तर त्याच्यामध्ये जो काही सेकंड लॉ आहे एफ इज इक्वल टू एम ए, तर एफ इज द नीड फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट हॅविंग इज अ ॲक्सलरेशन. तर त्याच्यामध्ये असणारं जे काही ॲक्सलरेशन आहे बघा आता की तर त्याच्यामध्येच आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायचं आहे की लेटस कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ लिफ्ट ऑर इज इलिव्हेटर फ्रॉम अँड इज अ इनिशियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे काय की आपण एक एक्झाम्पल घेतो आहे की लिफ्ट किंवा एक प्रकारे तिथे तशा पद्धतीचं. तर वेन द लिफ्ट इज ॲट अ रेस्ट ऑर इन अ मोशन अ पॅसेंजर इन इट एक्सपिरियन्सेस ओनली इज अ टू फोर्सेस. म्हणजे आता हे जे काही एक्झाम्पल आहे ते आपल्या सभोवतालचं आहे, म्हणजे आजूबाजूचं आहे. म्हणजे काय, जर समजा आपण लिफ्ट घेतली इज ॲट अ रेस्ट ऑर इन अ मोशन, म्हणजे काय लिफ्टमध्ये आपण उभे राहतो बरोबर, एक स्थिर स्थिर अशी अवस्था असते. किंवा ते जे काही पॅसेंजर असतात तर बसमध्ये देखील तर एक्सपिरियन्स ओनली टू फोर्सेस. तर त्यांच्यामध्ये 2 फोर्सेस असतात. एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एम जी डायरेक्टेड व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉर्मल रिॲक्शन फोर्सेस एन इज अ डायरेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड, म्हणजे एक्झर्टेड बाय द फ्लोअर ऑफ द लिफ्ट. म्हणजे काय की खालच्या दिशेने आणि वरच्या दिशेने दोघंही दिशेने एक प्रकारे तिथे फोर्सेस हे लावलेले असतात. ॲज दिस फोर्सेस आर इज अपोजिटली डायरेक्टेड अँड द नीड फोर्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन विल बी एफ इज इक्वल टू एम ए मायनस एन. Through the weight of a body is the gravitational force acting upon it, and we experiences or is a feel our weight only due to is a normal reaction force n is exerted by the floor, and this in a turn is equal and opposite to the relative force between the body and the lift. And if you are standing on a waiting is a machine in a lift, the force is recorded by the weighing machine is nothing but the normal reaction. बघा, आता तुम्ही म्हणणार की आपल्याला याच्याशी काय संबंध, तर त्यांनी ह्या एक्झाम्पलवरून कम्पॅरेटिव्हली आपल्याला ते समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे काय की एखादी बॉडी ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर तिथे नसेल तर त्या ठिकाणी अपवर्ड आणि जे काही डाऊनवर्ड जे काही फोर्सेस आहे वेगवेगळे, बघा इथं आता बघितलं आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघितला आणि नॉर्मल रिॲक्शन फोर्स बघितला. तर हे जे काही आहेत दोघंही फोर्स महत्त्वाचे, दोघंही शब्द महत्त्वाचे, तर तिथे ते ॲक्ट होतात आणि त्यामुळे तिथं एक प्रकारे इक्वेशन्स तयार होतं एफ इज इक्वल टू एम ए मायनस एन. आणि तेच त्यांनी इथे पण दर्शवलेलं आहे की दिस इन अ टर्न is equal and opposite to the relative force between the body and the lift. म्हणजे त्या बॉडीला, म्हणजे तिथं उभं राहणारा जो माणूस असेल त्या मनुष्याला आणि त्या लिफ्टला, म्हणजे वरून आणि खालून दोघंही ठिकाणी एक प्रकारे स्टँडिंग पोझिशनला तिथे एक प्रकारे फोर्सेस कुठले तयार होत आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन फोर्स हा तिथे तयार होतो आहे. हे दोघंही फोर्सेसच्या कारणामुळे तिथं वेटलेसलेस एक प्रकारे इन अ सॅटेलाइट हे त्याच्यामागचं रिझन आहे. बघा आता बँडिंग एनर्जी ऑफ ॲन ऑर्बिटिंग सॅटेलाइट. बघा आता डेफिनेशन आपल्याला बघायची आहे या टॉपिकमध्ये. द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड बाय सॅटेलाइट टू द एस्केप फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सेस इज द बाइंडिंग एनर्जी ऑफ द सॅटेलाइट. म्हणजे काय की अशी कमीत कमी मिनिमम एनर्जी की जी रिक्वायर्ड केली जाते बाय सॅटेलाइट टू द एस्केप फ्रॉम द अर्थ, म्हणजे अर्थच्या सरफेसपासून त्याला निघून जाण्यासाठी जी काही कमीत कमी जी काही एनर्जी तिथे यूज केली जाते त्याला म्हटलं जात असतं बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. कन्सिडर अ सॅटेलाइट ऑफ मास एम इज अ रिव्हॉल्विंग अर्थ ॲट द हाईट एच अबोव द सरफेस ऑफ द अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे काय, आता आपण मानून घेऊ की एक सॅटेलाइट आहे, त्याचं मास एम आहे, ते रिव्हॉल्व होते, त्याची हाईट एच आहे. तर अशा पद्धतीने कायनेटिक एनर्जी ऑफ सॅटेलाइट इज इक्वल टू 1/2 mv², 1/2 gmm अपॉन आर. या पद्धतीने म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आपण घेतली आहे मागच्या वेळेसारखंच. आणि त्याच्यानंतर द ग्रॅव्हिटेशनल जो काही पोटेन्शियल आहे ॲट अ डिस्टन्स
r from the center of the earth is minus gm/r. बघा आता potential energy of satellite is equal to gravitational potential and into mass of satellite. म्हणजे काय काय आपण इथे वापर करणार आहे बघा आता. Potential energy of a satellite equal to gravitational potential into mass of satellite is equal to minus g/r. The total energy of satellite is given as the total energy is equal to kinetic energy plus potential energy 1/2. मग आता त्या याच्यामध्ये बघा kinetic energyचं इक्वेशन आपण पुट केलं की 1/2 g/r. ओके. आणि पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन पुट केलं मायनस g/r. ज्या पद्धतीने आपण एस्केप वेलॉसिटी बघितली त्याच पद्धतीने इथं बाइंडिंग एनर्जीचं इक्वेशन बघायचं आहे. जर कंपॅरिझनने तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. बघा आता त्यानंतर हे सॉल्व करताना काय करायचं आहे की जे काही कॉमन फॅक्टर आहेत ते बाजूला काढतो आपण g/ आणि इकडे काढल्यानंतर किंवा 1/2 g/r मधून मायनस म्हणजे हा इथे काहीच नाही म्हणजे काय 1 आहे म्हणजेच काय 1 म्हणजे हा पूर्ण फॅक्टर काय आहे 1. त्याच्यामधून 1 मायनस 1/2 म्हणजे हा एक 1 फॅक्टर आहे. हा याला आपण 1 समजू आणि त्याच्यामधून हा 1/2 हा पूर्ण होल फॅक्टर मायनस केला तर काय होणार आहे एकामधून मायनस 1/2 जर केला 1 मायनस 1/2 काय होणार आहे हाफ असणार आहे. म्हणून मायनस 1/2 g/r सिंपल आहे. अशा पद्धतीने कॉमन काढण्यापेक्षा डायरेक्टली त्याच्यामधून आपण ते एक प्रकारे हे करू शकतो आहे. मग आता अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशनल तर हे आपलं संपलेलं आहे. याच्यामधले जे काही मधले टॉपिक आहे ते रिड्यूस सिलेबसनुसार ते घेण्यात आलेले नाही. जे आवश्यक टॉपिक आहेत जे तुम्हाला अंडरस्टँड होतील असेच टॉपिक मी घेतलेले आहे आणि आपल्या एक्झामच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहेत हे लक्षात असू द्या. जे जे टॉपिक मी घेत जाते ते तुम्ही लर्न करायचे, नीट समजून घ्यायचे. हे बघा हे व्हिडिओ झाल्यानंतर मी तुम्हाला ह्या जे काही व्हिडिओमधले जे काही नोट्स असणार आहे त्याचे फोटो मी त्याच्या खाली सेंड करणार आहे. ते आपल्या फिजिक्सच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहायचे. नमस्कार.